शोभा मी काय म्हणतो ऐक शोभा हे शोभा प्रेम होण्या मध्ये मध्ये एवढं काम करू दे ना मला. मध्ये नाही बाजूला आहे पण मला एक शोभा मला एक क्षण हे सगळं असं सामान वगैरे घेऊन सगळ्या साड्या घेऊन बॅगा घेऊन जायलाच पाहिजे का? हे बघ मोन्या मला ना पूर्णपणे माहेर भाषण व्हायचंय म्हणजे आईकडे जेवायला आणि झोपायला ना जायचं. ऐक ऐक शोभा पण ऐक हे शोभा हे एवढं सगळं खरंच जायला हवंय शोभा जायला हवंय. शोभा ते कुठे चाललंय? बाहेर गावी चालले आहेत का? नाही शोभा माहेरी चालली. माहेरी? त्यांचं दुसरं माहेर बी आहे का? नाही ग माहेरी म्हणजे खाली जाते आईकडे राहायला 8 दिवसांसाठी. अहो काय आहे शोभाला माहेरपणाचं सुख मिळत नाही ना म्हणजे सासरे पहिल्या मजल्यावर आणि माहेर तळ मजल्यावर त्यामुळे शोभाला कुठेच जायला मिळत नाही. तर बाकी बघा ना म्हणजे अंजली माधुरी वहिनी लता वहिनी त्यांचं माहेर कसं मुंबईच्या बाहेर आहे त्यामुळे त्यांना गावाला जायला मिळतं. ते सुख शोभाला मिळत नाही म्हणून शोभाने ठरवलं की 8 दिवस जाऊन आईकडे राहायचं. चांगली आयडिया हा ही ताई. हो ना मग हेच सांगते मी. पण ऐक ना या साड्या आहेत ना त्या घड्या घालून आत ठेव. आई शोभा हे हे काय घड्या घालून झाल्या? हा तुम्हाला उशीर नको व्हायला ना म्हणून. हा बरं ठीक आहे ठेव आईसाठी खाऊ घेतलाय. हो का बर चल आता निघते आम्ही. लवकर. शोभा मी येऊ सोडायला? नाही नाही अजिबात नाही. हे बघ आता कामावर जाताना आणि परत आल्यावर मला अजिबात भेटायचं नाही फोन करायचा नाही मेसेज पण करायचं नाही कळलं? बरं. आणि भानू हे बघ 8 दिवस तू सुद्धा आईकडे येऊ नकोस. हा चालेल. मला ना खरी खरी माहेर वाशिण व्हायचं आता. शोभा येते शोभा आम्ही. शोभा काय नीट जाशील ना? अरे खाली तर जाते ना मोन्या. हो पण येते मालक मालक ते मला तुम्ही सांगितलं होतं ना की घरातनं बाहेर पडताना ते दही साखर द्यायचं असतं तर ताईंना द्या ना तुम्ही. हो. मी घेऊन येते थांबा. चालेल अच्छा ना. हो चल येते मी. सांभाळून जा. अरे खाली तर जाते. तसं नाही शोभा ते दही साखर दिल्यावर सांगायची पद्धत आहे म्हणून हा हा ठीक आहे ठीक आहे चल येते. येते का बाजू? शोभा आता काय पोचलीस की पत्र पाठव. पत्र का? का काय तू सांगितलंस ना फोन करायचा नाही मेसेज करायचा नाही ऑफिसला जाता येताना बघायचं नाही जर पत्र तरी पाठव. मोन्या मस्त आयडिया. मोन्या मी आजपर्यंत तुला कधीच पत्र नाही दिलं. तू पण लिहिशील मला पत्र? हो पाठव. चला येते. आई वे कुठे चाललीस तू? नाही 8 दिवस तुझ्याकडे राहायला आली. अहो मालक तोंड पडायला काय झालंय 8 दिवसांचा तर प्रश्न आहे. हो बरोबर आहे हो पण इतके दिवस मी शोभापासून कधीच दूर राहिलो नाही म्हणजे 8 दिवसाचा विरह म्हणजे पण एक चांगलं झालं आता 8 दिवस तुमच्या डोक्याला कटकट नाही. सॉरी. इथं आले राहायला माझी सेवा करायची सोडून इथंच सगळं काम करावं लागतं. आई ऐकते मी. ऐकतेस ना मग जरा ये ना जरा मदत कर ना मला. नाही नाही माहेर वाशिण आहे ना असं म्हणतात माहेरी आलं ना मुली की त्यांचे लाड करायचे असतात. तू पण माझे कर ग लाड जरा. आपण एक काम करूया का शोभे? काय? जरा भानेला बोलूया का मत्तीला? नाही 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 मी तिला सांगितलंय 8 दिवस इथे फिरकायचं सुद्धा नाही म्हणून. आणि मोन्याचं मी तोंड बघणार नाहीये 8 दिवस. चला अशाने ना त्या दोघांना रान मोकळं होणार. त्याचं काय? तू गप गप पुन्हा सुरू केलंस का? भानूवर आणि मोहनवर माझा पूर्ण विश्वास आहे. बाजूला. वही कुठे?
वही तिथे आहे. आणि पेन अगं सगळं तिथेच आहे. हा, मिळालं. काय करते तू? पत्र लिहिते. पत्र? कुणाला? मोहनला त्याला म्हंटल होतं ना मी, पोचल्या पत्र टाकेन म्हणून. अगं शोभे गप का? का? मध्ये डिस्टर्ब करू नको. पत्र लिहू दे मला. जा. अगं जा ना. मालक, डबा राहिला. थँक्यू. शोभे शोभे चल, ते बघ खिडकीत चल. ते बघ मास्टर आणि ती भानू काय करायला लागले. चल बघ चल. तू खिडकी बंद कर. खिडकी बंद कर आधी. अगं तू आधी चल बघ तर. अगं, मी मोन्याला सांगितलंय 8 दिवस त्याचं तोंड बघणार नाही म्हणून. खिडकी बंद कर. जा. अगं, जा ना. खिडकी बंद कर. मालक, मालक, मालक. भानू, भानू. हा, थांब जरा घडीभर थांब. हा थांब. भानू, ते शोभा वहिनी मावशींकडे राहायला गेलं. वय हा मी आले ना. अगं बाई, मी म्हटलं होतं ना तुम्हाला. बघा तुला त्याला सांगू. चला. अगं चल ना. समीर भाऊजी. हा बहिणी आलो. हा काय हो बहिणी? तुम्ही एवढ्यात नाक्यावर जाणार आहात का? हो जाणारच आहे. माझं एक काम कराल. हो करीन ना. हे पाकिट पोस्टात टाकाल का? अहो त्यात काय एवढं. बहिणी हे मोहनला आलेलं पत्र आहे ना, मग परत पोस्टात का टाकायचं? सरळ वर जाऊन त्याला द्या की. नाही, हे यांना आलेलं पत्र नाहीये. हे मी त्यांना पाठवलेलं पत्र आहे. म्हणजे ते पोस्टातच गेलं पाहिजे ना. कुरिअर करता. अहो पण का? कसं आहे समीर भाऊजी, वरचा मजला आहे ना, हे माझ्यासाठी वेगळं गाव. खालचा मजला आहे ना, ते वेगळं गाव. हा, म्हणजे एका गावातलं दुसऱ्या गावात पत्रच पाठवावं लागतं ना. मी देतो ना, काही काळजी करू नका. हा समीर भाऊजी, किती दिवस लागतील? बघा आज टाकलं म्हणजे 4-5 दिवसात मिळेल. बापरे, इतके दिवस? हो, नाहीतर मी एक काम करतो, मी स्पीड पोस्ट पाठवतो. आजची आज मिळेल त्याला. हा, स्पीड पोस्टच करा.
हा नक्की नका. हो हो टाकतो ना. स्पीड पोस्ट करा. हो स्पीड पोस्टनेच टाकतो. हा. हा काय हो तुम्हाला काही कळलं का? काय हो हो शोभा वहिनी आणि मोहन भाऊजींचं फाटलं म्हणे. हो अच्छा अच्छा आता मला कळतंय या पत्रात काय आहे. काय हो शोभा वहिनींनी मोहनला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. हे विचित्र काहीतरी म्हणत होत्या. वरचा मजला म्हणजे वेगळं गाव आहे, खालचा मजला म्हणजे वेगळंच गाव आहे. अहो पण एवढं झालं का की गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली. वा 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 वहिनी जेवण चाललंय वाटतं. नाही अंथरूण घालून झोपतोय. दिसतंय ना जेवतोय ते तरी विचारते. वहिनी काय एवढी कशाला तणतण करताय? मी आपलं सहज म्हटलं. अशी कुठली भाजी केली? वांग बटाटा केलाय. आपण नाही भाजले. आता तू आलीच भाजणार ना. माणसाची मला किती आपल्याला समजून घ्यायला हवं. कसली स्थिती. ताई तुम्ही तिकडे लक्ष नका देऊ. तुम्ही जेवा ना, आम्ही नंतर येतो. नाही 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 काय बोलायचं तुम्हाला. जेवा तुम्ही वहिनी, आम्ही येतो नंतर. हा सांगा काय आहे. वहिनी जेवताना बोलायचं नसतं ना. हा तुम्ही नाही म्हणता जेवा, आम्ही जातो. मला अरे कशाला अगं बाई अरे कशाला सांगा तर. येतो आम्ही. जेवा तुम्ही वहिनी. अरे पाणी. हो. मला की आधी बी सोबत मैत्रिणीकडे राहायला गेल्या होत्या तेव्हा तुम्हाला एवढा त्रास नाही झाला. हो काय आहे, तेव्हा ती एखाद 2 दिवसच जायची ना आणि परत यायची. शिवाय फोन वगैरे करता यायचा, बोलता यायचं. आता बघा ना मी तिला बघितलेलंही नाहीये आणि असं हे 8 दिवस चालू राहणार. मोहना हे मोहना अरे काय झालं. शोभा वहिनी मावशींकडे राहायला गेल्यात ना. हो अरे पण एवढं झालं काय. आणि मी तुझा बालपणीचा मित्र आहे ना. अरे मग मलाही सांगावंसं नाही वाटलं तुला. तर एवढं काहीच झालेलं नाहीये. अरे एवढं सगळं होऊन सुद्धा तू कसं काय म्हणू शकतो काहीच झालं नाहीये. हं? नाही म्हणजे भांडण वगैरे ठीक आहे आणि संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणार ना. पण हे प्रकरण असं एवढं पुढे जाईल असं वाटलं नव्हतं. समीर साहेब तुम्ही कशाबद्दल बोलताय? ते शोभा वहिनी आणि मोहनचं फाटलाय म्हणे. काय? हो मला अंजली वहिनी, माधुरी वहिनी आणि लता वहिनी सांगत होत्या. शोभा वहिनीने मला पोस्टात टाकायला पत्र दिलं. कदाचित त्यात घटस्फोटाची नोटीस असणार. घटस्फोट कुणाचा? तुझा. हो समीर साहेब तुमच्या जिभेला काय हाडबीड आहे की नाही? काय माहित नसतं उगीच काय बी काय बोलता तुम्ही. मला तुमचं पत्र आलंय. थांबा. वाचून दाखवा समीर साहेबांना. हो. प्रिय मोहन, मी आईच्या घरी सुखरूप पोहोचले. काही काळजी करू नकोस. मी 8 दिवस घरी नाही तर घर नीट सांभाळ. भानूला कामात मदत कर. सकाळी वेळेत कामावर जा. उशीर करू नकोस. या महिन्यात पगार कापला तर याद राख. आणि मी नाही तर अंजली काही ना काहीतरी मागायला येईल तर तिला काही देऊ नकोस. भानूला तुमच्या दोघांपुरतं जेवण बनवायला सांग. जेवण वाया घालवू नका. मोहन वेळेवर जेवत जा. रात्रीचे लाईट चालू ठेवून काम करू नकोस. बिल जास्त येतं. भानूला पण तिची सगळी कामं नीट करायला सांग. नाहीतर मी नाही म्हणून ती कामचुकारपणा करेल. मी 8 दिवसांनी घरी आल्यावर जर घर नीट नसेल तर माझ्याशी गाठ आहे. शोभा. कळलं का समीर साहेब? उगीच काय बी बोलत जाऊ नका. सॉरी.
मी आत्ताच्या आत्ता जाऊन शोभाला घेऊन येतो. अहो मालक नको ना, त्यांना खरंच माहेर वाचन असल्याचा आनंद देऊ द्या ना. पण मला शोभाची खूप आठवण येते. मोहन, अरे मला लग्नाचा अनुभव नसला तरी विरहाचा आहे. नाही, त्यामुळे मी तुझ्या भावना समजू शकतो. अरे तू जरा शुभवहिनींचा विचार कर ना. त्या माहेरी किती खुश असतील. चल, आपण दोघं माझ्या घरी कॅरम खेळूया. नाही नको तुझा. हा मालक, चांगली आयडिया हाय. अरे ऐक ना, तुझं मन पण रमेल. नाही नको. आता बस मग इकडे तोंड पाडू. मला काय, शोभावहिनी तिकडे ऐश करत असते. आई शोभे, अगं गरम पाणी झालं की नाही अजून? हो ग बाई, देते अगं, गुडघे खूप दुखायला लागलेत ग. आण लवकर. आहे गे. हा दे. शोभे, तर जरा बाम पण दे जरा मला. अगं तिथंच आहे. हा मिळाला. दे जरा. हा. खरंच बाई, तू आहेस म्हणून बरं झालं बघ. आता काय झालं असतं माझं कुणास ठाऊक. माझं एक काम करते का? एक काम करते का असं म्हणून सगळी कामं माझ्याकडनं करून घेतलीस तू. फक्त दुपारचं जेवण केलंय. भांडी सुद्धा मलाच घासायला लावलीस तू. माझ्या घरी एक काम मला मोने करू द्यायचं नाही. भानू असायची मदतीला. आणि इकडे बघा, बाहेर बशीन म्हणून आले मी जरा चेंज म्हणून. हा असा चेंज दिलास मला कामाचा. मी काय मुद्दाम करते का? माझे गुडघे खरंच दुखतायत. नाही तर मला आवडलं नसतं का तुझं माहेर पण करायला? भानू तिकडे मोन्याला चांगलं चुंगलं करून खायला घालत असेल आणि मी खाते इथे वांग्याची भाजी. शोभे, मी जाऊन बघून येऊ ती दोघं काय करतात ते. अशी जातात लगेच येते. बाबाची वाटते. काय करते? झाला ना तुझा गुडघा बरं आता? हा नाही ग, नाही, माझे गुडघे खरंच दुखतात. आई तू शोभे. नाटक करतेस. मी तुला चांगली ओळखते. नाही शोभे, नाही, खरंच माझे गुडघे दुखतात. पण आता लेकीच्या संसारात पुढे दुखण्याचं काय घेऊन बसलीस? काळजी वाटते ना मला तुझ्या संसाराची. खरंच माझी काळजी वाटते. हो ग. मग तर स्वयंपाक कर, मला जरा आराम करू दे. आई, खूप दुखतायत ग माझे गुडघे. शोभे, आई. आई आई घुरू नको ना. मला झोप नाही ते घोरू नको. अरे शोभा, 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 तू कशी काय आलीस? हे ते मी ब्रश आणि साबण विसरले. हा, मग फोन करायचा ना मला, मी आणून दिलं असतं. का मी इथे आले तुला आवडलं नाही? नाही नाही, खूप आवडलं. पण ते तुलाच बाहेरपणाला जायचं होतं ना, म्हणून. कसलं काय माहेर? ही आई किती घोरते आणि तू इथे म्हणून माझ्या जीवाला घोर. मला नाही जायचं माहेरी परत. सासर माहेर काय वर खाली तर आहे. मी नाही जाणार. तेच तर ते. सोबती आलात तुम्ही? बरं झालं. तसं मी मालकाला ना तुमच्याशिवाय करमतच नव्हतं. सकाळपासून मी शोभाला बोलून आणि तेवढंच म्हणत होते. खरं वय हो ना.